यानंतर बबन तुपेरे हे आपले घसाळ दादांची कविता सादर करावी अशी सर्व कवींना नम्र विनंती आहे. सर्वप्रथम कविवर्य नामदेवजी घसाळ यांना विनम्र अभिवादन करतो. मोहम्मदला कर्नाटकांना करतो. काही अण्णाभाऊ साठे यांना देखील अभिवादन करू. माझ्या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी मी असं म्हणेन, त्यांनी मला आता सांगितलं की दसराची कविता तुम्ही सादर करा. 1 मिनिटात मी बोलेन. मी सध्या नामदेव ढसाळांचं तुझे बोल धरून चाललो आहे हा कविता संग्रह मनापासून वाचतो आहे आणि त्यांच्या कविता जवळजवळ 7-7, 8-8 पानाच्या कविता आहेत आणि अतिशय प्रतिभावंत आहेत आणि त्यांना मी खरंच सॅल्यूट करतो, जयभीम करतो. आणि एक कविता बाबासाहेबांची या ठिकाणी सादर करतो आहे. त्याची कवितेचं नाव आहे आम्ही प्रयत्न करायला हवे इतकेच. शब्दाकडे लक्ष द्या. हे महामानवा, हे महामानवा, हे युगपुरुषा, हे युगायुगांच्या युग प्रवर्तका, हे महामानवा, हे युगपुरुषा, हे युगायुगांच्या युग प्रवर्तका, तुझ्या व्यक्तिमत्वाच्या वर्तुळाचा मोर साथ येत नाही. हे महामानवा, हे युगपुरुषा, हे युगायुगांच्या युग प्रवर्तका, तुझ्या व्यक्तिमत्वाच्या वर्तुळाचा मोर साथ येत नाही. कारण तू आहेस त्या सूर्यापेक्षाही मोठा. कारण तू आहेस त्या सूर्यापेक्षाही मोठा. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं. सूर्याचं प्रतिबिंब आरशात दिसतं. पण तुझं प्रतिबिंब आरशात आणि पाण्यात दिसत नाही. पण तुझं प्रतिबिंब आरशात आणि पाण्यात दिसत नाही. तुझं प्रतिबिंब पाण्यासाठी चालावी लागतात, वाचावी लागतात अनंत पुस्तके आणि ग्रंथ. तुझं प्रतिबिंब पाहण्यासाठी चालावी लागतात, वाचावी लागतात अनंत पुस्तके आणि ग्रंथ. पण आम्ही प्रयत्न करायला हवे तितके, आम्ही प्रयत्न करायला हवे तितके, आम्ही प्रयत्न करायला हवे इतके. जय भीम.